नमस्कार, आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स। आजची महत्त्वाची राजकीय बातमी। जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचे वजन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे। भारतीय जनता पक्षाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा मुंबईत झालेल्या बैठकीत करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली। यामध्ये जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे। या नियुक्तीनंतर जत, आटपाडी आणि सांगली जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। फटाके, पुष्पवृष्टी आणि अभिनंदनाचा वर्षाव करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। गोपीचंद पडळकर हे प्रभावी वक्तृत्व आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जातात। जत विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिकाने विजय मिळवत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला बळ देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे। ग्रामीण भागात पक्षाची मजबूत पायाभरणी करणे, नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि आक्रमकपणे भूमिका मांडणे ही त्यांची खास शैली मानली जाते। ओबीसी समाजातही त्यांचा प्रभाव लक्षणीय असल्याचे मानले जाते। प्रदेश उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढविण्याचे मोठे आव्हान आता गोपीचंद पडळकर यांच्यासमोर आहे। त्यांच्या नियुक्तीमुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आयुर्विन टाइम्सला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।